बुग्गू हर्ष मम्मा डिंग डोंग बेल डिंग डोंग बेल डिंग डोंग बेल चलो चलो बाय जा 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 गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. बुगुला जाता स्कूल मधून सोडून आलोय. जाता जाता चहा किंवा कॉफी घेऊन जायची. ते सिलेंडरवाले दादा येतात, ते तिथे टेम्पो आली आहे पाठून. पण हा विश की यार आपल्या घरी येऊ द्या ते सिलेंडर. 2 दिवस झाले घरात गॅस नाहीये, म्हणून आपण फ्रुट्स काकडी वगैरे हे ते आणि छोटं मोठं बाहेरून काही चहा कॉफी आणलं तर त्याच्यावरती येऊ द्या प्लीज. आपला गॅस असू द्या. इथं पूजाने कांदे सुकत घातलेत. अरे बापरे, ह्याला तर कोण पार करणार. इतर Z+ सिक्युरिटी झाली सिलेंडरची. आता ते लावण्यासाठी हे काढत बसणं इज लाईक. हाय मातीचा तवा. आल्यापासून असंच आहेस घरी, काहीतरी म्हणजे कुठेतरी उपयोग हो. अजून फोन पाठवून नाही तर वरून पण सिक्युरिटी आहे त्याला. संपतंय की नाही. मग एकदा सेफ सांगेल. Yes, I actually saw him. Ati, थोड़ा फैन दो. Out in the. तू पे केलं ना. ये पेमेंट हो गया. नाश्ता लगे फिर. बापरे, वजन आहे जरा कम्पेअर्ड टू पहिल्यापेक्षा. मला वजन का वाटतंय, हे लोखंडाचं वजन आहे की कशाचं. बट ती एक गोष्ट चेक करायची असते ना सिलेंडर वरती. हे भाई, हे काय केलंय? काय केलं म्हणजे सिलेंडर बसवायला एवढं सगळं काढावं तर लागेल. कोण म्हटलं? तुझ्या ते सगळं सिलेंडरला कव्हर्ड होतं. तुला कोणी उपद्व्याप करायला सांगितलंय? मी जरा उपद्व्याप नसतं गेलं तर त्यांना एक तास बाहेर थांबावं लागलं असतं. निघतंय काय बघ. बघा, लास्ट टाइम ट्राय केलं ना तर माझ्या बोटांना जुरी आहे तर ते सर्दे पडले होते त्या धागेचे. तुला माहिती ना काहीतरी ते दाबायचं होतं आणि मग करायचं होतं. हे तर लय टाईट बसवलंय. तो गेला खाली, सिलेंडर टाकलं पण त्याने. नाही रे, 3 सिलेंडर मध्ये घुसलो होते एकसाथ बिल्डिंग मध्ये. तू दाबत नाहीस हर्ष. निघाले. लाव पटकन त्याला. हे बघ, बसलं का. लाव. बसला ना. ओ माय गॉड. चल ना, होतंय. उठा तुम्ही. उठ उठ उठ. सिलेंडर सारखं होते बघ. नाही मी ते करते. का माझा सगळा पसारा काढलाय यार हर्ष. अरे पूजा, पसारा नाही काढलाय मी, ते व्यवस्थित केले. उलटा सिलेंडरला काय हवा बुजवून त्याला बॉक्स मध्ये आतमध्ये क्रॅश करून सिलेंडरला बाहेर काढलं पाहिजे होतं.
किती दिवसांनी रे? 1 दिवस 2 दिवस 2 दिवस. हा, पण नको नकोस झालेलं आम्हाला तर पहिलं म्हणजे ऑफकोर्स बाहेर खायची सवय, बट 2 दिवस झालं असं रोज पूजाने ऍक्च्युली घरच्या जेवणावरती बऱ्यापैकी शिफ्ट केले. तिने तर केलेलंच होतं, माझंच असतं हमेशा. चहा या टायमिंगला बाहेरून आणावा लागला, दूध गरम बाहेरून आणावं लागलं. आता आले तर बरं वाटतं, सिलेंडर आलाय है ना. चहा पहिल्या तर आता चहा संध्याकाळचा, मग आणि ते बाय आपले येऊन गेले आणि लाईट बसवून गेले, दुसरी ओली प्रोफाईल लाईट. आता बोलले तुमची प्रोफाईल लाईट झाली असेल, 5 काच झाली असेल, तरी मी ती काच घेऊन येतो आणि बसवतो. बोललो अरे बाबा आता पाया पडतो रे, संपव यार कामात. 1 महिना प्रॉपर 2 दिवसांनी होईल. अनएक्सेप्टेबल शिट. मी नाही कोणालाच रिफर करणार सेम टीम सोबत काम करायला. आय डोंट नो त्यांचे काय कंडिशन आहेत किंवा काय असतील, मध्ये काय चॅलेंजेस आले असतील, बट नो यार. हा पूजा, मला नाही करायचं त्यांच्यासोबत काम. दाखव कसं बसवलंस. चलो, सिलेंडरला एक ऑक्सिजन मास्क दिलं पाहिजे. गरज नाही त्याला, खालून चालू नाही केलंय. मला कोण म्हंटल हर्ष तू सरक माझं मी करते. एवढं काय नाही त्याच्यामध्ये, हे झालं इकडं. वा, बाई साहेब याच पाहिजे. पण हे सगळे कोणती मॅच बघायला बसले स्टेडियम मध्ये. अरे ते सुकायला ठेवलेत कांदे. चल, एक काम आपलं झालं, गॅस आला. दुसरं काम मी करायला जातो, गाडी वॉश करायला नेतो. पूजा खूप दिवस झाला गाडीत बसायलाच मागत नाही, कारण की गाडीमध्ये झालाय कचरा. मी नाही बसणार, मला नाही आवडत असं. मला घरात सुद्धा नीट नेटकं लागतं, तर गाडीची ते दूरची बात आहे. त्याला नाही आवडत, त्याला गाणीच सगळं आवडतं, मला तसं नाही आवडत. गाडी ऍक्च्युली आतून पण क्लीन करायची. मेन तर आतलाच प्रॉब्लेम, बिकॉज तुझ्याला आत माती आणि ते पावसाचं पाणी वाणी लागल्यामुळे थोडं बोलतं तिला उचमळल्यासारखं होतं. आतलं सगळं खाली करावं लागणार आहे. चालेल फ्रेंड्स, कार क्लीन. ऍक्च्युली उद्या असं काम आहे की आपल्याला उद्या दादरला निघायचं एका प्रमोशनच्या पर्पजसाठी. त्यासाठी आपण ट्रेननी जाऊया की कारने जाऊया असं डिसाईड झालं. बट शेवटी झालं बुग्गू पण येणार आहे. ट्रेनमधून गेलो की थोडासा मेकअप नाही तिला तेवढा करता येणार प्रमोशनच्या ठिकाणी, म्हणून कारने जाऊ. म्हणजे ॲटलिस्ट कम्फर्टेबली येताना पण जाऊ, कारण की पाऊस असेल ना तर एवढं कन्फर्म आहे की ट्रेनचा मग संध्याकाळी प्रॉब्लेम नको आपल्याला यायला. आणि आपल्याला पोचायचं पण दादरला अराउंड 3 ते 4. म्हणून मग आपण कार क्लीन करून घेतली, कारण की पूजा अशी बसायला तयार नव्हती. बघू आता त्यांनी बऱ्यापैकी तर क्लीन केली. ते सामान तर मी सगळं बघा ऍडजस्ट करून टाकलं ह्याच्यामध्ये. बट आता ना एकच आहे की यार एवढी गाडी क्लीन वगैरे केली आहे, पण परत मी चप्पल तसंच घेऊन जाणार आतमध्ये, परत माती लागणार. तर त्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन शोधायचं आहे. गमबूट असं यांनी कसे गमबूट घातले तसे गमबूट वगैरे पण ट्राय करू शकतो. बट ते गाडीत ठेवू, परत स्लीपर काढू घालू. आता ते परत तेवढं पुरतं परत ती माती जाणार आहे कार्पेटवर. मग बघू, घरातल्या घरात एक स्लीपर बघतो किंवा कार मध्ये वापरायसाठी सेपरेट स्लीपर घेतो. मग आता बघा गाडी आतून किती त्यांनी सफाचक करून दिली आहे. खालून परत आतमधून सीट्स वीट्स पुसून सगळं, आणि प्लस आतमध्ये पण खाली पण. आता तेच माझी आता चप्पल आतमध्ये घेऊन बसायला मला परत ते वाटते, म्हणून थोडी चप्पल पाय घासतो इथं जमिनीवरती आणि मग चप्पल आत ठेवतो. बघू काहीतरी सोल्युशन शोधू. एक्स्ट्रा एक पेअर मध्ये चप्पल घेतो आणि आतमध्येच ठेवतो, आणि मग ही चप्पल उचलून मग काय करूया. या नशीब मी गाडीत बसल्यानंतर पाऊस चालू झाला. का आलं बेटा? खोकला आला. आता झोपली झोपेतून? मग उठल्यापासून येत चालू आहे, खोकला आला. मग मला चेक कर ना, ताप आलाय. तू ठीक आहे ना बेटा? काय ठीक. माझ्या बाळाला झोप आला. तो आलाच नाही ना परत? पूजा
पूजा तो आलाच नाही ना? हो द्या तिचं पहिलं चालू द्या. झालं सिग्नल सेंडिंग इथून तिथून मग बोलू. अरे यार आलाच नाही ना तो. नाही मैंने बोला था आपको, मी तुला बोलली होती तो गेला आता रिटर्न येणार नाही, संपला विषय. बॅड एक्सपिरियन्स यार फ्रेंड सिरियसली. आणि असं वाटतं त्याच्याकडून काम नसतं चालू करून घेतलं ना, 2-3 हजार 4 हजार पण एक टाइम दिले असते टोकन तरी ठीक आहे. आम्ही पाठीला पण लागून हाफ तरी घेतले असं बाबा कामच चालू नाही केलं. बट त्यांनी असं असं खरंच आहे ना कामाला तो की. आणि आमची त्याच गलती झाली. आम्हाला ते एवढं पेमेंट केलंच नव्हतं पाहिजे सुरुवातीला. वी डिड अ बिग मिस्टेक बुकिंग दॅट पर्सन. ऍटलीस्ट जाण्या अगोदर आहे ना त्यांनी हे तरी फिट करून दिलं पाहिजे होतं. एवढं हे वरती बघा ना ते ओपनच ठेवलंय हे तसं. ते बोलला फिट करके देता राहून गेलो. बाय बाय लवकर या. काय बघी जा बाय बाय. काय बघू मी फोन करू पावसाला तर ठीक आहे ना. अरे जा बेटा फोनचं चार्जिंगला लावलाय तुला. हा तुझाच फोन चार्जिंगला लावलाय जा. अरे तू जा रे अभि जा. बघू आणि पूजा दोघी आलेत मार्केट मधून. काय घेतलं बेटा? बांगडी. अरे वा. उद्या स्कूल ते गेटअप होऊन करून जायचं फ्रेंड्स. त्यासाठी यांची शॉपिंग चालू होती. काय काय घेतलं? बांगड्या आणि हे किचन मधले देखील लाईट अपग्रेड करून घेतले फ्रेंड्स. लाईट म्हणजे जी पहिला आपली बाहेर होती जास्त वॉट वाली लाईट ती आपण किचन मध्ये गेली आणि किचन मधली छोट्या वॉटची लाईट आपण वरती टाकून दिली टाकीची. तर त्या लाईटी कधी ना कधीतरी कामी येतील म्हणून त्या ठेवून दिल्यात. ब्राईटनेस बघायला ओके. अपोजिटला उभा राहिल्यावरती काय माहिती आता मला व्हिडिओ बघितल्यावरती समजेल तोंडावरती किती उजेड येतो ते. काय बनवणार आहे? चपाती. पूजा कसे वाटते इकडची लाईट? चांगली वाटते ना उजाला. आहे ना उजाला एकदम मोठं हे झालंय. खूप जास्त मोठं आहे. हो ऍक्च्युली. तर फ्रेंड्स बाकी असं होता आजचा दिवस. खूप एन्जॉय वॉचिंग व्हिडिओ ब्लॉग. इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मला बसून धन्यवाद. भेटू आपण सगळं ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय बाय. काहीतरी विचार केलाय मी. मला लागतं कॅलेंडर, तुझं काय नाही म्हणून मी तिथे ठेवलंय ते. हमेशा लागतं. हमेशा म्हणजे आता उद्यावरती आषाढी एकादशी आहे. उद्या नॉनव्हेज खाऊ शकत नाही मग ते बघायला दादरचं काय जायचंय ना. तुझं तर फिक्स केलंस ना तिच्या बरोबर. हा फिक्स आहे. हा मग पण अजून दुसरा काय दादरचा प्लॅन अजून काय आहे? नाही दुसरं. बिकॉज ते व्हिडिओ जे काढणार आपल्याला ते ड्राफ्ट पण लगेच शेअर करायचे. त्या हिशोबाने टाइम मॅनेजमेंट करायचं. म्हणजे तू जमा केले? अरे वा सेपरेट केलं बेटा. हे आणि हे असं वेगळं केलं. व्हेरी गुड. दॅट्स इट फ्रेंड्स. हे रोलर होता आता ऍक्च्युली सेल्फ क्लिनिंग मोड वरती आणि ते झालंय आय थिंक. ह्याच्यातलं पाणी फेकू क्लीन विन करून इथं ठेवून देऊ परत. बऱ्यापैकी त्यांनी काम वाचतंय. हो थोडंसं उपयोगाचं आहे बट नॉट इन डेली लाईफ. बिकॉज त्याचं बिल किती येणार ते आपल्याला माहित नाही. जरा 1-2 महिना वापरू आणि बघू मग त्या हिशोबाने वापरायला घेऊ. हफ्त्यातून 2-3दा नॉर्मली पण होऊन जातं आपले कामाला आधी पुसणं आणि झाडू मारणं. बट ह्याच्यामधून एकाच टायमाला दोन्ही पण गोष्टी होतात. एकाच टायमाला फिरवलं की झाडू पण लागतो, सगळं व्हॅक्युमने किसलं पण जातं आणि पाणी टाकलं टाकीमध्ये तर ते मग पोछा पण होऊन जातो रोलरने. बऱ्यापैकी होतो चांगला. चला बाय बाय.